नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली मधुभाऊंना भेटायला आलेले असतात. सायली सारखं देवाचे आभार मानते मधुभाऊंना बरं केल्याबद्दल. अर्जुन म्हणतो डॉक्टरांना की नक्की काय झालं होतं आणि कशामुळे ते शुद्धीवर आले. डॉक्टर म्हणतात, एक काम करे, इकडे गर्दी नको करूया, चला बाहेर. सायली म्हणते, मी मधुभाऊंशी बोलते. मग ती मधुभाऊंशी गप्पा मारायला लागते आणि तेवढ्यात मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करतात. सायली म्हणते, मला भास तर नाही ना झाला? मधुभाऊ, खरं सांगा, मला भास झालाय का की माझी ही वेडी आशा होती की तुम्ही लवकर बरे व्हावेत म्हणून तुम्ही हे करताय? तेवढ्यात मधुभाऊ पुन्हा डोळे उघडझाप करतात. सायलीला या गोष्टीचा फार आनंद होतो. मधुभाऊ म्हणजे, मला बरोबर वाटतंय ना, तुम्ही उत्तर देताय माझ्या प्रश्नांना. मधुभाऊ पुन्हा पापणी उघडझाप करतात. सायली लगेच अर्जुन आणि सगळ्यांना आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणते, मधुभाऊ माझ्या प्रश्नांना प्रतिसाद देतायत, बघा तुम्ही. पण मधुभाऊ काय पापणी लावत नाहीत. अर्जुन म्हणतो, अगं ते कोमात आहेत, त्यांची बॉडी मुवमेंट होणं शक्यच नाहीये. तुला भास झालाय सायली. सायली म्हणते, हो हे शक्यच नाहीये. मला किती वेळा त्यांनी प्रतिसाद दिला. आणि ती मधुभाऊंना काय काय प्रश्न विचारते. मधुभाऊ बराच वेळ घेतात आणि नंतर फायनली मधुभाऊ पापणी लावतात. अर्जुन मग लगेच डॉक्टरांना बोलवतो आणि डॉक्टर येऊन चेक करतात. डॉक्टर म्हणतात, आता बरंच पॉझिटिव्ह साईन्स आपल्याला दिसत आहेत. नंतर अर्जुन आणि सायली मधुभाऊंच्या खोलीच्या बाहेर येतात. अर्जुन म्हणतो, यास फार आनंदाची गोष्ट कळली आपल्याला. मला एक गोष्ट सांग, पण मधुभाऊंना असा शॉक होण्यासाठी तू काय बोलली होतीस? सायली म्हणते, मी फक्त मधुभाऊंना हेच विचारायला आली होती की सदाभाऊ आणि मैनावती खरंच माझे आई वडील आहेत का? कारण मला मनापासून असं अजिबात वाटत नाही आणि माझं मन सारखं खातंय. हे सगळं ऐकल्यानंतरच त्यांचा बीपी एकदम हाय झाला. अर्जुन म्हणतो, पण हे कळल्यामुळे मधुभाऊ एवढे डिस्ट्रेस का झाले? जर तुझे ते खरेच आई वडील असतील तर मधुभाऊंना वाईट नसतं वाटलं किंवा त्यांची कंडिशन खराब नसती आली. सायली म्हणते, मला एक कल्पना आली आहे. आपण एक काम करूया, माझ्या आई वडिलांना येऊन त्यांच्या समोर उभं करूया आणि ते प्रतिसाद काय देतात ते बघूया आपण. अर्जुन म्हणतो, ही फॅन्टॅस्टिक आयडिया आहे, चल आपण लगेच घेऊन येऊया. सायली आणि अर्जुन मग घरी जातात फ्रेश होण्यासाठी. कल्पना म्हणते, अगं तुम्ही कशाला आलात? आम्ही डबा पाठवला असता ना हॉस्पिटलला. सायली म्हणते, नाही आम्ही परत जाणारच आहोत, फक्त आई बाबांना घेऊन जाणार आहोत. मैनावती आणि सदाशिवच्या खोलीत जाते. सदाशिव मैनावतीला म्हणत असतो, हे लोक आपल्याला घरातून हकलवायच्या आधी आपणच इथून पळता पाय काढायला पाहिजे. मैनावती म्हणते, उपयोग काय झाला? श्रद्धा टेलरकडेच जायचं ना शेवटी. सदा म्हणतो, नाही, त्याच्या आधी या घरात असा डल्ला मारायचा आणि इकडून नामनिराळं व्हायचं, ताट मानेने, ते सुद्धा कोणाला कळणारच नाही एवढा मोठा डल्ला मारलाय. सायली तेवढ्यात दरवाजा उघडते आणि म्हणते, मधुभाऊंची तब्येत आता जरा स्टेबल आहे, पण मला अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांना जाऊन जरा भेटावं, तर माझ्यासोबत तुम्ही या. त्यांचं हे बोलणं चालू असताना तन्वी हे सगळं ऐकते. तन्वी मनात म्हणते, ह्याचा अर्थ एकच असू शकतो, म्हणजे सायलीला आता पटायला लागले की हे खरे तिचे आई बाबा आहेत, म्हणून ती मधुभाऊंना घेऊन चालली भेटायला. नंतर आपल्याला दाखवतात की अस्मिता सचिनला व्हिडिओ कॉल करते. अस्मिताशी बोलणं चालू असताना साक्षी तिकडे येते आणि म्हणते, ह्याचा तर ऑफिसचा ऑनलाईन कॉल चालू होता ना, की व्हिडिओ कॉलवर कोणाशी बोलतोय हा? सायली मैनावती आणि सदाशिवला मधुभाऊला भेटायला घेऊन जाते. तिकडे गेल्यानंतर ती बरेच प्रश्न विचारते मधुभाऊंना, पण मधुभाऊ काही डोळ्याची पापणी लावत नाही. सदा लगेच म्हणतो, मधुभाऊ तुमचा खूप आभार की सायलीला आमच्या पदरात घेतलं आणि तिला एवढं छान प्रकारे तुम्ही वाढवलं आणि आता एवढ्या छान घरात ती राहते. खरंच खूप आभार. मैनावती म्हणते, हो त्यांना काय ऐकू नाही जाते, कशाला तुम्ही एवढं सगळं बोलताय? पण मधुभाऊ काही डोळ्याची पापणी लावत नाहीत. इकडे साक्षी सचिनच्या जवळ येऊन बघते की व्हिडिओ कॉल कोणाशी चालू आहे. तो व्हिडिओ कॉल त्याच्या कलिगला असतो. सचिननं लगेच दुसऱ्या कलिगला फोन केलेला असतो तेवढ्यातल्या तेवढ्यात, ते कारण त्याने साक्षीला येताना पाहिलेलं असतं. इकडे आपण बघतो की मधुभाऊंना भेटून झाल्यानंतर अर्जुन म्हणतो की आमचं काम झालंय, तुम्ही निघू शकता. सदाशिव म्हणतो, हां, कसलं काम? ते मधुभाऊंना आम्हाला तुम्हाला भेटवायचं होतं ना, ते काम. सायली मधुभाऊंना विचारते, तुम्ही दिलेल्या गाठोड्यामध्ये जो फोटो होता त्याला बघून यांनी मैनावती आणि सदा यांना घरी घेऊन आणलेलं, माझे आई बाबा म्हणून. हे माझे आई बाबा आहेत का मधुभाऊ? इकडे मैनावती आणि सदा एकमेकांचे प्लॅन करत असतात. ते म्हणतात, आताच खरा चांगला टाइम आहे घरात डल्ला मारायचा. आपण निघताना बघितलं ना, घरात कोणच नव्हतं. ती तन्वी तर कधीच बाहेर पडून गेली. आता फक्त पूर्णाईच घरात आहेत. मग सदा म्हणतो, पूर्णाईचं करायचं काय पण? मैनावती म्हणते, तिला आडवं करायला आपल्याला किती वेळ लागतो, चला.
मग मैनावती सदाशिवला प्लॅन सांगते की कसे सुभेदारांचं घर लुबाडून टाकायचंय आपण. सदाशिव तो प्लॅन ऐकतो आणि फार खुश होतो. नंतर आपल्याला दाखवतात की सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, माझ्या डोक्यात फार गुंता झालाय, मला काहीच समजत नाहीये. हे माझे आई वडील आहेत असं मला अजिबात वाटत नाहीये. मधुभाऊ, ते DNA रिपोर्ट्स खोटे आहेत हो ना? मधुभाऊ मग पापणी लावतात. परत सायली विचारते की मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे माझे आईबाबा नाही आहेत ना? खरं सांगा. परत मधुभाऊ डोळे लावतात. सायलीला हे बघून फार आनंद होतो, कारण तिच्या मनातलं शक खरं असतं. सायली अर्जुनला म्हणते, बघितलात ना तुम्ही, मधुभाऊंनी स्पष्टपणे सांगितलं की सदा आणि मैनावती माझे आईबाबा नाही आहेत. बघितलंत ना तुम्ही, मी तुम्हाला सांगत होते. सायली म्हणते, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझे आई वडील बनून ते इतके दिवस आपल्या घरात राहत होते आणि आपण खूप सहन केलं त्यांचं नाटक. आता त्यांना धडा शिकवायलाच हवा. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की मैनावती आणि सदाशिव पूर्णाजीला कॉफी बनवून देतात आणि त्यात गुंगीचं औषध टाकतात आणि पूर्णाजीला चक्कर येते तेवढ्यात. मग हे दोघे बुरका घालून पूर्णाजीच्या खोलीत जाऊन सगळे दागदागिने घेऊन मोकट सुटत असतात. तेवढ्यात सायली, अर्जुन आणि अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते, पूर्णाजी का आली नाही? माझे सासू सासरे फार रागवलेत. तेवढ्यात मैनावती आणि सदा यांच्या लक्षात येतं की घरात कोणतरी आलंय, म्हणून ते पळत सुटतात मागच्या दारात. पण तेवढ्यात सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि त्यांना पकडलं जातात. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.